होत आहे. तर सध्याच्या काळामध्ये स्मार्ट मीटरची घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्याची सुविधा चालू आहे आणि याबाबत आपण मसवडचे इंडियन रिपोर्टर सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत की नेमकं स्मार्ट मीटर बद्दल त्यांचं मत काय आहे. चला जाणून घेऊयात. डोंबे साहेब, काय सांगाल त्या स्मार्ट मीटर बद्दल? पहिल्यांदा जिल्हा महाराष्ट्र या प्रश्नाचा जी लेखाजोखा मागायला आमच्याकडे आला याबद्दल तुम्हाला तुमच्या चॅनलला धन्यवाद. की वस्तुस्थिती अशी आहे, आज आमचा मान तालुका दुष्काळी भाग आहे. पहिल्यांदाच यापूर्वीची बिलं भरून लोकांची कंबर कसलेली आहे आणि त्यात हा स्मार्ट मीटर म्हणजे एका ग्राहकाच्या माथ्यावर मारलेला हा डब्बा किंवा तो स्मार्ट मीटर बसवून लोक ग्राहक कंगाल करायचा शासनाचा उद्देश आहे का? आणि हा एक प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर अदानीसारख्यांना दिलं हे ह्या लोकांचं उत्पन्न आहे का? तिथं जे लोक ग्राहक वीज वापरतात त्यांना 500चं जर 4,000 पैसे बिल आलं, 4,000चं 18,000 बिल आलं तर त्यांनी काय करायचं? त्यांना आत्महत्या पर्याय ना. जर लोक जगली पाहिजे, लोक महाराष्ट्र वाचला पाहिजे, लोक जगली पाहिजे, सर्वसामान्याला परवडेबल असं झालं पाहिजे. म्हणून आम्ही सकाळीच राष्ट्रवादीचे किशोर सोमणे असतील, अजित केवटे, सामाजिक कार्यकर्ते मसवडचे स्थानिक असतील किंवा आमचे महेश लोखंडे, प्रमोद लोखंडे, धर्माजी लोखंडे या सगळ्यांना पत्रकारांना सुद्धा एक कल्पना दिलेली की बाबा आम्ही उद्याच्या मंगळवारी हेड ऑफिस MSEBचं बारामती डिव्हिजन असेल, उडून डिव्हिजन असेल, सातारा डिव्हिजन असेल किंवा CM आपले देवेंद्र फडणवीस असतील तर देवेंद्र फडणवीसांनी नुसतं 10% कपात केलेलं आहे MSEB बिलात, आपल्या लाईट बिलात, परंतु तेवढ्यावर तोंडाला पानं पुसल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. स्मार्ट मीटरचा हा जो लेखाजोखा आहे, वाढता आलेख आहे. भविष्यकाळात काय लोक बिलं कुठनं भरणार, कशी भरणार, का परत लोकांच्या तुम्ही कनेक्शन तोडणार. त्यामुळं जे आहे पहिलं आहे ते मला वाटतंय असावं, यासाठी आम्ही निषेध व्यक्त करतोय आज हनुमान जयंती निमित्त. आणि शासनाला बी 2 रुपये मिळत असतील म्हणून ग्राहकाच्या माथी जर तुम्हाला मारायचा तुम्ही प्रयत्न केला तर महाराष्ट्रात हे सहन केलं जाणार नाही. आणि बघतोय आपण परवा दिवशीच कडेगावला एक आंदोलन झालं, मीटर बसवा येणाऱ्यांना सुद्धा बसवून दिलेलं नाही. जिथं असं होणार आहे तर माझी सरकारला विनंती आहे की जे पहिलं चालत आलेलं आहे तेच व्यवस्थित आहे. आणि स्मार्ट मीटर बसवून काय लोक स्मार्ट होणार नाही, उलट भिकारी होतील, रस्त्यावर येतील. तर शासनाला माझी विनंती आहे की हा जो फायदा काढलाय तुम्ही तो मागं घ्यावा, त्याच्यावर स्टे आणावा परत. आणि स्मार्ट मीटर बसवायचे काम चालू आहे ते तातडीने बंद व्हावं, यासाठी आम्ही मंगळवारी आमचे ग्राहक आणि 5-25 लोक जे पदाधिकारी असतील ते आम्ही समक्ष तिथं जाऊन MSEB कार्यालय इथं वेगळ्या वस्तीवर आहे त्या साहेबांना विनंतीपूर्वक सांगणार आहे की मोहीम जी आहे मान्य आहे, मला महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे, पण ती त्वरित थांबवावी आणि लोकांची गळचेपी करू नये. त्यामागचा आमचा उद्देश आहे. सामाजिक कार्यकर्त्या नात्यानं आणि युवक क्रांतीदल राज्य कार्यवाह या नात्यानं मी, नाहीतर आम्हाला मोठी आंदोलन करावं लागते त्या तालुक्यातून. तर सरकारला माझी विनंती आहे, माणसं वाचवा, देश वाचवा. माणसांच्यावर अन्यायकारी जर तुम्ही काय करत बसला तर ते आम्हाला कदापि सहन होणार नाही. आज आमच्यासारखे गरीब लोक आहेत, कुटुंब कसं तरी जगतंय, आठवडा कसा भागवायचा ही त्याला पडलेला आहे. आणि जर लाईट बिल आलंच, एखाद्याला 500 येते, त्याला जर 3,000 बिल आलं तर त्यानं काय करायचं? म्हणून हा अगदी चिंतेचा विषय बनलेला आहे. स्मार्ट मीटर स्मार्ट कोण होणार नाही, स्मार्ट कोण होईल? अदानी स्मार्ट होईल आणि पैसे आपल्या देशावर आर्थिक हल्ला होईल, राज्यावर आर्थिक हल्ला होईल. तर हे त्वरित थांबवण्यात यावं आणि अशी माझी तळमळीची विनंती आहे.